श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. चला, आज मस्त रविवारचा दिवस, त्यानंतर आणि महाशिवरात्री सुद्धा आज आम्हाला मंदिरला जायचं होतं. आम्ही म्हटलं संध्याकाळी शिव मंदिरला जाऊया. जाता जाता आम्हाला तिथं मारुती मंदिर सुद्धा भेटलं आणि त्यानंतरला आम्ही तिथं नमस्कार करायला गेलो. तिथं आतमध्ये छोटीशी मूर्ती होती आणि बाहेर अशी मोठी भव्य मूर्ती होती. छान वाटलं. त्यानंतरला आम्ही निघालो शिव मंदिरकडे. वाटेत जाता जाताच तिथं एक छोटंसं कृष्ण मंदिर सुद्धा होतं आणि तिथं भजन चालू होतं. मग म्हटलं आपण इथंही नमस्कार करूनच मग पुढं जाऊयात. मी आतमधले असं शूट वगैरे काही घेतलं नाही, कारण तिथं भजन सुरू होतं. सुरुवातीचं इतकंच घेतलं. इथं नमस्कार वगैरे करून आम्ही तिकडे पोचलो. इथं मिलिटरी कॅम्प आहे. इथं एक मंदिर आहे, खूप छान आहे. खूप गर्दी होती जास्त प्रमाणात आणि बाजूला गार्डन देखील होतं. म्हटलं नमस्कार करून आदूला थोडंसं खेळूनच घरी जायचं. आमच्या दोघांचा उपवासही होता. त्यानंतरला जाऊन आम्हाला उपवासही सोडायचं होतं. अशा प्रकारे महाशिवरात्री आम्ही सेलिब्रेशन केलं. त्यानंतरला गुरुवारच्या दिवशी मी सकाळी उठून देवपूजा वगैरे स्वामींची करून घेतली आणि आदूला स्कूलला जायला वेळ पण झालेला. तो आंघोळ वगैरे करून रेडी होता. त्यानंतरला थोडीशी शेव्यांची खीरसुद्धा मला करायची होती. इथं छान मी शेव्या अशा भाजून घेत होत्या तुपामध्ये. आपण हे जोपर्यंत भाजायचं ह्याला खरपूस असा कलर यायला पाहिजे, सोनेरी रंग यायला पाहिजे. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. असा कलर येईपर्यंत आपण त्याला छान भाजून घेतलं मी. त्यानंतरला दूध घेतलं, त्याला 2-3 उकळी येईपर्यंत छान गरम केलं आणि त्यामध्ये शेव्या घातल्या, ड्रायफ्रूट्स घातले, वेलची पावडर घातले, वेलदोड्यांची पावडरसुद्धा घातली आणि मस्त त्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेतली. अशा प्रकारे तर माझी खीर छान बनलेली आहे आणि आदूला ही खीर खूप आवडते, तशी मलाही खूप आवडते. आणखीन गाईज माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके गाईज, बाय.